आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी 15 मशीनची जी लिस्ट होती राखीव, आम्हाला सांगण्यात आलं की यातल्या 2 तुम्ही निवडायच्या. म्हणजे 15 मधल्या 2 मशीनी आम्ही निवडल्या. मला सोबत स्टोर रूम मध्ये घेऊन गेले. ती मशीन आम्ही उचलून बाहेर आणली. उमेदवार, पोलिंग एजंट, व्हिडिओवाला आणि आरो यांच्या समोर आणलेली मशीन रिकामी आहे. त्याच्यात कुठला चिप नाहीये, त्याच्यात कुठला डेटा नाहीये हे कन्फर्म केलं. आणि जी डिस्प्ले होत नाही तिच्या इथं जी मेमरी कार्ड जिथे असतं ते सील काय आहे, कागदाचं सील आहे आणि एक ठिप्पा तो मारलेला आहे. आणि तुम्हाला माहितीये सरकारी कर्मचारी काय काय किती अति हुशार आहेत आणि आपले भाजपवाले तर अति हुशार आहेत. त्यांच्या तर टॅलेंटला दाद दिली पाहिजे. ते कट केलं, तो ठोकळा काढतात आणि या दुसऱ्या मशीन, राखीव मशीन मध्ये, आम्ही आणलेल्या मशीन मध्ये टाकायचा. अख्खा डेटा येतो. याचाच अर्थ मोबाईल मध्ये जसा आपण मेमरी डाटा चेंज करतो त्याप्रमाणे तो डाटा टाकता येतो. तिथे तो डाटा प्रभाग 25च्या आरोनी 11ला आम्हाला मशीनची लिस्ट दिली. 13ला त्यांनी मशीन्स बदललेल्या आहेत हे तिथं त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं. आणि मी बदललेल्या मशीन्स या कमिशनला पाठवलेल्या आहेत. एक मोठा प्रश्न, आरोला जर मशीन मध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, त्यांना जर मशीन्स बदलायच्या होत्या, त्यांनी उमेदवाराला, उमेदवाराच्या प्रतिनिधीला तातडीने का नाही बोलवलं? 2, बोलवलं तर नाहीच, परंतु मशीन बदलून सुद्धा मतदान होस्तोपर्यंत त्याची कल्पना आम्हाला दिली नव्हती. का नाही दिली? मतदानाच्या वेळी जी काही मशीन्स आहेत त्यांना प्रॉब्लेम आले ते वेगळेच. 16 तारखेला मतदान मोजणीवर आम्हाला आमची लिस्ट मॅच होत नाही, तेव्हा प्रभाग 25चे आरो श्री निलेश काळे सांगतात की आम्ही सगळं कायदेशीर केलेलं आहे. मुळामध्ये या आरोवरच माझा आक्षेप आणि याच आरोंनी भ्रष्टाचार केलेला आहे. तो कसा? टेबलावर पहिल्या फेरीमध्ये मशीन आल्यानंतर शनिवार पेठ आणि महात्मा फुले मंडईमध्ये 30 ते 35 हजार ब्राह्मण समाज आहे आणि 65 ते 70 किंवा 30% ब्राह्मण समाज आहे आणि 60% बहुजन समाज आहे. पेटीमध्ये मतं आहेत 450. बघा, मशीन वेगळी, तो प्रॉब्लेम आम्ही थोड्या वेळ दूर ठेवला. पेटीमध्ये मशीन मध्ये मतं आहेत 450 टोटल. एका कमळाला म्हणजे स्वप्नाली पंडितला 450 मतदान, कुणाल टिळकला 400 मतदान. कितीपैकी? 450 पैकी. स्वरदा बापट 420. म्हणजे 450 मतदान दिलेल्या लोकांनी त्यांना 450, 400 आणि 420 मतं दिली. शक्य आहे का या गोष्टी? टेक्निकली विचार करा, भावनिक वगैरे नाही. निवडणुकीत हार जीत होत राहते, पण निवडणूक जाणीवपूर्वक मॅनेज करण्याची सुद्धा ही सगळी लक्षणं आहेत. पहिल्या फेरीत त्यांनी उरकून घेतली. दुसऱ्या फेरीला मी मतदान स्वतः थांबवलं होतं. मी आरोला म्हणलं की मला तुम्ही आक्षेपावर सही द्या. त्यावेळी तिथं पोलिसांनी सुद्धा अतोनात अरेरावी केली. पोलीस हे कायदा सुव्यवस्थासाठी आहेत. पोलिसांना मी म्हणलं तुम्हाला आम्हाला गोळ्या घालायच्या असतील तर गोळ्या घाला, पण हे तुमचं चालणार नाही. तुम्ही पोलिसांचे वकील, तुम्ही निवडणूक आयोगाचे वकील नाहीत. आणि का नाही? निवडणूक जर पारदर्शक दाखवायची होती, तुम्हाला लोकशाहीचा एक स्तंभ म्हणजे कॅमेरा आतमध्ये, निवडणूक आयोगाच्या कॅमेरावर विश्वास नाही. आता जे ते तिथं बोललेत ते इन कॅमेरात त्यांनी शूट केले त्यांच्या लोकांनी, त्याचेही आम्हाला व्हिडिओ शूटिंग्स पाहिजे. त्याच्यामध्ये स्वतः आरो काय बोललेले हे इत्तभूत आहे. आता ते सांगणार की हे केलेलं नाहीये किंवा ते डिलीट करून आम्हाला देणार. 100% मला ही खात्री. कारण का तुम्ही उमेदवाराचे पण मोबाईल आत घेतले नव्हते. का घेतले नव्हते? तुम्हाला कर नाही तर डर कसला आहे? तुम्ही कायदेशीर प्रक्रिया राबवताय तो घाबरताय कशाला? कसबा विश्रामबाग निवडणूक अधिकारी याचा गोंधळ, मॅनेज केलेल्या मशीन, बदललेल्या मशीन, हे सर्व बेकायदेशीर आहे आणि ते बाहेर जाऊ नये म्हणूनच आमच्यावर, आमच्या इतर सर्व उमेदवारांवर, भाजप सोडून सगळं उमेदवारांवर दबाव
बोलणं, गुन्हे दाखल करणे आणि त्यांना साथ द्यायला या बेकायदेशीर प्रक्रियेला डीसीपीचे पूर्ण म्हणजे जी काही तिथं जे पोलीस होते ते सर्व होते. पोलिसांचं ते कर्तव्य नाही. पोलीस मॅन्युअल, पोलीस ऍक्ट आम्हालाही माहिती आहे. मी त्या पोलिसांनाही सांगितलं की मी तुमच्यावर हायकोर्टात दाखल करील की तुम्ही काय करताय ते. आणि मी तिथे जाळीवर चढण्याचा जो काही घटना घडली ती मला चढणं होतं, कारण तिथला प्रकार हा कुणाकडेही कॅमेरा नव्हता, कोणाकडेही पुरावे नव्हते. त्याच्यामुळे मी जेव्हा त्यांनी परत मतदान सुरू केलं तेव्हा जी मशीन आणली ती सुद्धा सील ओपन असलेली मशीन होती, म्हणून परत तो गोंधळ उडाला. त्यावेळेला मी आरोला सांगितलं, डीसीपी रावले यांनाही सांगितलं, मला याच्यावर माझ्या या आक्षेपावर सही पाहिजे. आणि ती सही देत नव्हते. आणि ते सही घेण्यासाठी जो माझा अधिकार आहे जाळीच्या आत जाण्याचा, मी स्पोर्ट्समन असल्यामुळे त्या जाळीवर चढले आणि माझी सही घेतली. आता तिथं त्याच्यानंतर कोण मीडिया आली होती मला माहित नाही. मी त्या मीडियांचं खरंच मनापासून आभार मानते की त्यांनी ते शूट केलं आणि सगळ्या महाराष्ट्राला हे दाखवलं. हे काम निवडणूक आयोग प्रभाग म्हणजे कसबा विश्रामबागचे निवडणूक अधिकारी निलेश काळे यांचं होतं. त्यांनी कुठलाही फेरबदल केला नव्हता, बेकायदेशीर केलं नव्हतं, तर ते घाबरत कशाला होते? नंतर करू, काय करू? निवडणूक अधिकाऱ्याचं कामच आहे जो जो आक्षेप येईल तो आक्षेप खरा आहे का खोटा आहे तो त्या उमेदवारांच्या सर्व उमेदवारांचं समाधान होतोपर्यंत करून देणे. मग मतमोजणीला 2 तास लागू द्या नाही तर 20 तास लागू द्या. निवडणूक अधिकाऱ्याला पगार त्याचाच मिळतो. इलेक्शन ड्युटी तुम्हाला त्याच्यासाठीच होती. याच्या निलेश काळे या निवडणूक अधिकाऱ्याच्या अत्यंत अपोजिट मध्ये एकदम पद्धतशीर काम करणारे बिबेवाडी क्षेत्रीय कार्याचे आरोप भंडारी आहेत. त्यांचं काय झालं मी तुम्हाला सांगते. जेव्हा मशीन्स बंद पडल्या तेव्हा ते मशीन्स आत घेऊन जात होते. तेव्हा आम्ही उमेदवारांनी प्रभाग 26च्या उमेदवारांनी सांगितलं त्या मशीन्स तुम्ही आत न्यायच्या नाही, तुमच्या साईडला उजव्या साईडला ठेवा. भंडारी साहेबांनी लगेच ऐकलं आणि त्या मशीन उजव्या साईडला ठेवल्या. आम्ही जिथे जिथे आक्षेप घेतला तिथे तिथे त्यांनी रिकाउंटिंग 1 ते 23 या टेबलाचं परत केलं. मग ह्या दोन्ही प्रक्रिया स्वतः मी अनुभवल्या आहेत. मी त्यातनं वकील आहे त्यामुळे मला नियम कळतात. प्रभाग 26 मध्ये आमच्या एका उमेदवाराने सील ओपन झालं होतं, ती मशीन हातात घेतली होती. ती मशीन त्यांनी हातात घेऊ नये म्हणून मी स्वतः त्याला सांगितलं आणि तो नियम आहे की बाबा हातात नाही घ्यायची. आरो साहेबांनाही सांगितलं की त्याच्या हातनं चुकून झाले, तुम्ही काही त्याच्यावर करू नका. त्यांनीही ती विनंती मान्य केली. परंतु प्रभाग 26चे जे आरो आहेत त्यांनी अत्यंत कायदेशीरपणे पारदर्शकपणे स्वतः कुठल्याही कायद्याच्या चौकटीत न अडकता निवडणूक प्रक्रिया राबवली. प्रभाग 26चं जी काही इतर राजकीय आहेत करणं ते मी नंतर सांगेन. परंतु म्हणजेच भाजपला आता किती आलेत भाजपला 119. कोणीतरी नेता बोलला होता की भाजप 120 पर्यंत जाईल. भाजपला किंवा भाजपच्या नेत्यांना कुठली देवी किंवा कुठला देव पावतो की तो कान्यात येऊन सांगतो की तुला एवढे मिळेल? तर नाही. भाजपची वरपासून ते खालपर्यंतचे नेत्यांची 2री 3री फळी ही निवडणूक आयोगाची अधिकारी आहेत हे मॅनेज करतात. कारण का मी अत्यंत जबाबदारीने सांगते, कुठलाही उमेदवार आतमध्ये स्टार्ट टू एंड थांबत नाही. इलेक्शन असती, धाकधूक असती, जो जिंकलेला असतो तो बघायलाही जात नाही, नंतर येतं. मी आज मंगळवार म्हणजे शुक्रवारी निकाल लागला 16ला 17ला हे सगळ्या या गोष्टीचा मी स्वतः तिथं असल्यामुळे त्याचा अभ्यास आणि टेक्निकल विषय बघितला. रविवारी माझी तब्येत खराब झाली होती म्हणून मी ऍडमिट होते. मी आजच सकाळी सोमवारी आले. काल सोमवार झाला, तो आराम करून आज मंगळवार संध्याकाळी मी आपल्याशी 5:30 वाजता संवाद साधते. आणि हा सगळा प्रकार बघा, आमच्याकडे फोन नसल्यामुळे
ज्या प्रभाग 25च्या निलेश काळेंनी हा सगळा फ्रॉड केला, आम्ही दुसऱ्या फेरीला बाहेर आलेलो, सगळे उमेदवार, भाजप सोडून सगळे उमेदवार, आमचा एकही पोलिंग एजंट नाही. पटकन त्यांनी ती मतमोजणी पूर्ण करून निकाल सुद्धा जाहीर केला. जर तो निकाल ऐकायला जे प्रतिस्पर्धीतले इतर उमेदवार नाहीयेत तर त्यांना घाई कोणती झाली होती, आणि भाजपचे उमेदवार निर्लज्ज सारखा जो त्यांचा विजय नाहीये त्याचं प्रमाणपत्र घ्यायला येतात. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे. अरे तुम्हाला जिंकायचंय ना, जिंका, कामाने जिंका. मी आजही चॅलेंज करते, ही तेच उमेदवार घ्या, हीच पद्धत राबवा, इन कॅमेरामध्ये राबवा, आणि लोक मतदान कोणाला देतात ते पहा. तुम्ही जर बघितलं की 450 मधलं मतदान 450 स्वप्नाली नितीन पंडितला पडतायत. जी बाई कधी काम केलं नाही, ठीक आहे, कमळावर आहे म्हणून तिला पडणार आहेत का, हे लोकांनी ठरवायचं आहे. त्याच्यानंतर कुणाल टिळक आहेत, राजकीय वारसा आहे, मान्य आहे मला, पण त्यांच्या आईसाहेबांचं काम आहे, म्हणजे स्वर्गीय मुक्ताताई टिळक यांचं काम आहे, त्यांचं नाहीये. आपली लोक एवढी वेडी आहेत का की बाबा घराण्याशाहीवर मतदान देणारे आहेत. स्वरदा बापट त्यांचंही बघा, त्या सांगलीला होत्या, इथं नव्हत्या. प्रभाग 25ची निवडणूक अधिकाऱ्यांनी मशीनच बदलल्या तर ते मतदान आमचंय हे कसं म्हणू शकता, याचं मला निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगावे. तेही मशीन्स बदलताना कुठलेही जर टेक्निकली प्रॉब्लेम आला तर त्या मशीनच्या वेळेला उमेदवारांना बोलवतात, प्रतिनिधीला बोलवतात, इन कॅमेरा हे मशीन बिघडलेलं आहे, हे नवीन मशीन आहे, म्हणजे राखीव मधलं तुम्ही कोणतं आणले ते दाखवतात, ते पूर्ण नील आहे म्हणजे रिकाम मशीन आहे ते सांगतात, आणि मग सर्वांसमोर त्या मशीनचा जो चिप डेटा आहे तो तिथे हे केला जातो. हा सगळा डेटाचा खेळ आहे. प्रभाग 25ला मेमरी चिप ही आधीच कमळ 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 करून केलेली आहे, म्हणून त्यांना 22,000, 23,000, 24,000 एवढं मतदान झालेलं आहे. तुम्ही आकडेवारी नीट काढा. मी तर प्रभाग 25 दुसऱ्या फेरीपासून बघितलं नाही. गुगलवर अक्षरशः त्यांनी टाकलं होतं. आता जे गुगलवर त्यांनी टाकलं, वेबसाईटवर निवडणूक आयोग स्वतःच टाकतंय आणि स्वतःच डिलीट मारतंय. याचा अर्थ काय समजायचा, त्याच्यामध्ये स्वप्नाली, म्हणजे मी माझ्या उमेदवाराचं जास्त सांगू शकते इतरांचं, कारण का माझ्या याच्यामध्ये स्वप्नाली नितीन पंडित होती म्हणून मी या गोष्टी बोलतीये. तिला 12,000, स्वप्नाली पंडित यांना 12,000 मतदान दाखवलं आणि मला 10,000 काहीतरी मतदान दाखवलं. आणि ते मतदानचे काय, शेवटी आम्ही सगळे लॉ स्टुडंट, आमचे पोलिंग एजंट पण हुशार असल्यामुळे आम्हाला तो फायदा झाला. त्याचे आम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवलेले गुगलवरचे. त्याच्यामध्ये तिला 12,000 मतदान आहे, मला 10 का 11,000 मतदान आहे, आणि 2,500 स्वप्नाली पंडित विजयी झाली असं तिथं दिलेलं आहे. मग असंच परत, बरं ठीक आहे, हे झालं, तुम्ही मॅनेज केली ही पण मला मान्य आहे. मग असं रात्री असं काय झालं की त्यांना डायरेक्ट 22,000 ते 23,000 मतदान मिळालं. त्याच्यानंतर कुणाल टिळकला 26,000 मिळालं का 24,000 मिळालं, स्वरदा बापट यांना 23,000 मिळालं. टेक्निकली तुम्ही मॅनेजच केलेले आहेत, तर लोकांनी कितीतरी आम्हाला मतदान दिलं तर ते कसं समोर येणार आहे. आणि मतदारांना आम्ही दोष का द्यायचा आहे, मतदारांनी आपल्याला मतं पण द्यायची, त्यांचा प्रतिनिधी पण निवडून द्यायचा, आणि त्यांना या प्रक्रियेत किचकटमध्ये टाकायचं. हा खरा भाजपचा निर्णय आहे. कारण का कुठलीही व्यक्ती एवढं किचकट टेक्निकली आतमध्ये शिरत नाही. मतदारांना त्याच्याशी घेणं देणं नाही. मतदारांना आमचं काम करून देणारा उमेदवार आम्ही निवडून देणं हेच असतं. आता भाजपच्या लोकांनी बरोबर 120 आहेत, त्यांचे 19 आहेत, तेवढंच मॅनेज केलेलं आहे. बाकीचे सोडलेत कारण का संशय यायला नाही पाहिजे. बाकीचे जे जिंकलेत ते म्हणतील बाई आम्हाला काय, म्हणजे ते म्हणतील आम्हाला काय करायचं, आम्ही जिंकलो ना, आम्ही जिंकलो. निरेटिव्ह सेट करायचा. तुमच्याच मीडियाच्या लोकांनी आज मोजणी झाली आणि दुसऱ्या दिवशी अजितदादांना विचारतात. मी तुमच्या साक्षीने सांगते, अजूनही अजितदादांना मी हा कोणताही रिपोर्ट
दिलेला नाही, हे प्रश्न सांगितलेले नाही. कारण का अजितदादांना जरी सांगितलं, आम्ही सत्तेत जरी असलो तरी आमच्या सोबत सत्तेमध्ये भाजप सुद्धा आहेत. मला हे हायकोर्टात द्यायचं, ही रीट दाखल करायची मला, तेव्हा मी सांगेन. नुसतंच नेत्यांना सांगून रडगाणी करणारी मी उमेदवार किंवा तशी लोकप्रतिनिधी नाही. मला जो यांचा चोरीचा मामला सापडलेला आहे, हा सांगते, हा बटनाचा खेळ नाही, हा मेमरी कार्डचा खेळ आहे. आणि प्लस हा मशीन बदलणे, अधिकाऱ्याला मॅनेज करणे. प्रभाग 26च्या आरोनी कोणतीही बदमाशी केली नाही, कायदेशीरपणे नियम पाळले, कडेकोट पाळले. उलट तिसऱ्या फेरीला चुकून त्यांनी 1504 घेतलं, ते होते 3504. स्क्रीन होती, मी त्यांना म्हणलं तुम्ही 1505 बोललेला आहेत. त्यांनी 2323 आक्षेप घेतल्यावर रिकाउंटिंग केलं. किती वेळ लागेल बघितलं नाही, तोपर्यंत आमचे प्रतिनिधी होते कमी झाले होते. मग 12 उमेदवारांचे मशिनरी आम्ही पहिल्या चेक केल्या, बाकीच्या त्यांना सांगितलं की 11 तशाच ठेवा, 12चे प्रतिनिधी तिकडे जातील आणि चेक करतील. ती सुद्धा प्रक्रिया आरो भंडारी यांनी अत्यंत योग्य पद्धतीने पार केली. याचाच अर्थ निवडणूक अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे की त्यांनी निवडणूक कायदेशीर, पारदर्शक, इन कॅमेरा केली पाहिजे. ती कसबा विश्रामबागच्या आरोनी केली नाही. आता दुसरी बदमाशी मी तुम्हाला सांगतो. हा अर्ज दिला मी 16 तारखेला, त्याच्यावर आरोची सही आहे. जाळीवर चढल्यामुळे त्यांना त्यांच्या वरती कोण असते पूर्वज, त्यांना पण द्यावी लागली असते, त्यामुळे त्यांनी ही दिली मला. मी जेव्हा रविवारी ऍडमिट होते, माझं ऑफिसला कोणी नव्हता, माझा ड्रायव्हर ऑफिसला बसला होता, त्यावेळा त्यांनी माझ्या आक्षेपाचं हे उत्तर पाठवलं. म्हणजे 16 तारखेला मी आक्षेप गेला होता, 18 तारखेला रविवार होता, बरोबर ना. 18 तारखेला माझ्या ड्रायव्हरकडं हे उत्तर त्यांनी पाठवलं. कसबा विश्रामबाग निवडणूक अधिकारी निलेश काळे यांनी किती तारीख, आता रविवारी पाठवलेले, दिले कितीला, रविवारी 18 तारखेला. तारीख बघा काय टाकली, 16/1/2026. पण परत इथं आई जगदंबा माझ्या सोबत आहे. हे पत्र ज्या माझ्या ड्रायव्हरला दिलं, तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, तो रविवारचा तो माणूस येऊन दिलेला आहे. म्हणजे तुम्ही ड्रायव्हर किंवा इतर कसबा इतर उमेदवार आहेत त्यांच्या, म्हणजे निलेश हांडे म्हणून उमेदवार आहेत मनसेचे, त्यांच्या 15 वर्षाच्या मुलीच्या हातात हे पत्र दिलेले. किती निलेश काळे निवडणूक अधिकारीनी बायस आणि बेकायदेशीर काम केले ते बघा. व्हिडिओ आणला, किती बायस काम केलेले, तुम्हाला व्हिडिओ पण दाखवते. म्हणजे मोठं का, जर तुम्ही मला 18 तारखेला रविवारी देताय, इथे तुम्ही 16 तारीख का घालताय, आणि त्या पत्रावर माझ्या ड्रायव्हरची सही घेतलेली, आणि माझ्या ड्रायव्हरला की बाबा ताईचं डॉक्युमेंट आहे, ताई ऍडमिट आहेत, त्यांनी फक्त सही केली. सहीवर सर्वसामान्यांना वेळ आणि तारीख टाकायचं कळत नाही. अजून किती अनियमितता आणि अजून किती अधिकारी मॅनेज केलेले दाखवू. इतर लोकांच्या इथं काय प्रॉब्लेम झाले ते वेगळे, पण कसबा विश्रामबाग क्षेत्रीयचे निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजप सोबत बसून त्यांचा पूर्ण पॅनल आणलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रभाग 25चा जो काही माझा पराभव आहे तो मला मान्य नाही. भाजपचे उमेदवार जिंकले नाही तर त्यांना जिंकवलेलं आहे, आणि म्हणून ते एवढे सगळ्या या गोष्टींनी, एकही भाजपचा उमेदवार कायदेशीर गोष्टीवर किंवा प्रक्रियेवर बोलत नव्हता. आता हा पुरावा माझ्याकडे आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे, त्याची डेट आहे, वेळ आहे. म्हणून मला एक कळत नाही, हा हे बघा बसला अधिकारी,
15 वर्षाच्या मुलीकडं कागद देण्याचा काय संबंध? आणि आता कसं तुम्हाला कळलं की मी आक्षेप घेतलाय 2 दिवसात तुम्हाला हा द्यायचा आहे म्हणून? मग ज्यावेळी तुम्ही आम्हाला त्यांनी सांगितलं 13 तारखेला मी मशीन्स बदललेल्या आहेत, त्या मशीन बदलायच्या आधीच आम्हाला का नाही बोलवलं? त्या सांगितल्या नाही, 14ला सांगितलं नाही, 15ला मतदानाच्या वेळी सांगितलं नाही, आणि 16ला टेबलावर आल्यावर आम्हाला कळतंय. बरं, एक मशीन नाही हो, 17 मशीन्स, 17 मशीन्स. मग सांगा, भाजपच्या उमेदवाराचं जिंकणं तुम्ही लोक तरी मान्य करणार आहात का नाही? साधा प्रश्न आहे. निवडणुकीत जिंकणं हारणं चलताय आणि आम्ही हारलो तरी डगमगणार नाहीये, परंतु या निवडणुकीमध्ये मला संपूर्ण प्रक्रिया, एक वकील असल्याने, एक खेळाडू असल्याने, लोकांमधला लोकप्रतिनिधी असल्याने मला या सगळ्या विषयाचं ज्ञान त्या प्रक्रियेतनं मिळालं. एकीकडे एक आरो सगळे कायदेशीर नियम पाळतोय आणि दुसरीकडं नंतर देतो करतो पोलीस. विश्राम भागाचे जे युनिट आहे, जे डीसीपी रावले साहेब आहेत, त्या सगळ्या पोलिसांवर खरं कारवाई केली पाहिजे. तुम्ही ते म्हणजे गुन्हेगारांना वचक दाखवण्यासाठी भाजपच्या गुन्हेगारांना सपोर्टिंग करणार, आणि गुन्हेगार आहे त्याला जी कुठल्याही पक्षाच्या गुन्हेगारांना कायद्यानुसार कारवाई करा. भाजपच्या गुन्हेगारांना सोन्याचं ताट, आणि इतर पक्षाचे जे गुन्हेगार आहेत त्यांना चपलेचा मार. पोलिसांना कुणी अधिकार दिला? तुम्ही कुणाचे? तुम्ही कायद्याचे सेवक आहात. जरी सत्ताधाऱ्यांचे तुमच्यावर सत्ताधारी असले तरी उद्या जर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खून करा आणि मारून टाका, नाही चालत. करणार आहेत का पोलीस? परंतु पोलिसांनी तो दबाव आणला. सर्व उमेदवारांचे भाजप सोडून उमेदवारांच्या लोकांना त्रास दिला, दहशत निर्माण केली, गुन्हा. इव्हन माझ्या इथे सुद्धा फोर्स बोलवली म्हणून सांगितलं. मी जेलला जायला तयार होते. बोलवायची होती फोर्स. माझी निवडणूक आहे, माझं मतदान मोजणी आहे, मलाच तुम्ही बघून देत नाही आहात, कायदेशीर नियमाने करून देत नाही. आणि या नियमावली पुन्हा सांगते, तुमच्या मीडियाच्या प्रतिनिधींनाही माहिती नाही. 100% अजितदादांकडे करणार आहे. तुम्ही महायुतीमध्ये करणार आहे का? आणि तुम्ही एकटेला नाही तर शिवसेनेला एक फटका बसलाय. शिवसेनेने ईव्हीएमची तोडफोड केली आहे, त्याचे केंद्रावर हे चालले. ऐकून घ्या, मी तक्रार अजितदादांना तर करणारच आहे, परंतु हे मला समजल्याशिवाय मी करणार आहे का? माझी याचिका दाखल होतीये. माझी याचिका जेव्हा दाखल होईल हायकोर्टामध्ये, त्याच्यासाठी तर मी आज प्रेस घेतली, कारण का तुमचं आणि माझंही संभाषण नव्हतं. काय गोंधळ झालेला आहे, काय अनियमितता झालेली आहे, या गोष्टी तुम्हाला आज म्हणून तर मीडिया समोर मी सांगते. हेच सगळे मुद्दे मी रिट पिटिशन मध्ये घेतलेले आहेत. अजितदादांना तुम्ही दुसऱ्या दिवशी विचारलं, अजितदादांनी नॉर्मल उत्तर दिलेले. त्यांना हे प्रकारच माहिती नाहीत ना. अजितदादांना कुठं माहिती की दिलेल्या मशीन्स या होत्या आणि टेबलावर मशीन्स दुसऱ्या आलेल्या आहेत. आता मी सांगणार आणि महायुतीत आहे म्हणून काय भाजपवाले आमचा गळा घोळणार का? गोड बोलून शेजारी बसवून. जर आम्ही महायुतीत आहोत तर हो, आम्ही महायुतीत आहोत, परंतु ती प्रक्रिया महायुतीतल्या तिन्ही पक्षांना कायदेशीर आहे. शिंदे सेना आणि अजित पवारांच्या सगळ्या उमेदवारांना संपवण्याचा प्रयत्न केलाय. 100% केलेला आहे. आणि भाजप असा पक्ष आहे की आम्ही जरी त्यांच्यासोबत महायुतीमध्ये असू, त्यांनी आम्हाला अक्षरशः कायदेशीर प्रक्रियेचा त्यांनी गैरवापर करून दोन्ही जणांच्या उमेदवारांना जाणीवपूर्वक पाडलेलं आहे. मशीन बदललेल्या आहेत, अधिकारी मॅनेज, काही अधिकारी मॅनेज केलेले आहेत. आणि हे मी आत्ता हे जे तुम्हाला पुराव्यानिशी दाखवलेलं आहे. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की बाकीचे जे कसे आले, एक लक्षात घ्या, प्रभाग 26ला कोणतंही मॅनेज केलेलं नाही, करू शकत नाही, कारण का तिथलं पब्लिक फार वेगळं आहे. तिथे एक पक्षाचे 3 तुकडे झालेत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि तुतारी. मला 9,000 आहेत, काँग्रेसला 7,000 मतदान आहे, तुतारीची जी आमची उभी राहिली तिला 1,000 आहे,
आमची टोटल येते 9, 7, 10 किती आले 17, 18,000. भाजपची उमेदवार माझ्या विरोधातली कितीने जिंकली 12,000 तिला मतदान आहे. टॅक्टिस म्हणजे राजकारणाचा टॅक्टिस वापरायच्या, मशीन मॅनेज करायचा, सत्तेचा गैरवापर करायचा, पोलिसांना हाताशी धरून वापर करायचा, हे ना ते प्रयोग भाजपनी करून ही निवडणूक 119 जण निवडून आणलेली आहे. हा पण फटका बसला, तुमचे भाऊ असतील, त्यांनाही फटका बसला, वेगळेकरांना बसला. ऐका मग तेच सांगितलं ना, जे त्यांच्यावर बोलतात. तुम्ही तर मीडियाने चालवलं की वसंत मोरेला 698 मतं पडली. नाही, 698 कमी पडली. 5चा प्रभाग होता त्यांचा, वसंत मोरेंचा 5चा प्रभाग होता. काम करणारा नेता आहे. सोशल मीडियावरचे फॉलोवर प्रभागामध्ये मतदार नसतात. प्रभागामध्ये 50 जर मतं असतील, घरामध्ये 50 लोक असतील तर आपण त्यांचं मतदान नोंदणी करून घेतो. मतदान नोंदणी ही रेशन कार्ड, रहिवासी पुरावा बघून होते आणि तेव्हा ती लोक मतदान करतात. माझ्या घरात जर 100 लोक आहेत आणि मी जर त्यांचं मतदान नोंदणी फक्त 25 जणांची केली तर 75 जण मतदान करू शकत नाही. 25 जणच मतदान करू शकतात. तो आमचा हे झाला की आम्ही ते मतदान नोंदणी केली नाही किंवा त्या मतदारांनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियाचे फॉलोवर हे प्रेमाखातीर असतात, ते मतदान करायला नसतात. हेच सांगितलं की सोशल मीडियावर सुद्धा फेक निरेटिव्ह तयार करणं भाजपच्या अंधभक्तांनी आणि सोशल मीडियानी केलेले. माझी मागणी आहे, भाजप जर खरा असेल तर त्यांनी ही निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायची आणि ती प्रक्रिया कायदेशीरपणे चालवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कॅमेरामन आणि मीडियाचा पर्सन आत पाहिजे, उमेदवारांकडे मोबाईल पाहिजे. मी प्रभाग 25च्या या ह्याच्यात केस तर हायकोर्टात दाखल करणं म्हणजे जवळजवळ झालेली आहे. ती झाल्यानंतर तर मी सांगेल. परंतु भाजप जे सांगतं की बटन दाबलं की कमळला जातं, ते जातं, नाही. आपला मोबाईल जेव्हा बंद पडतो तो रिचार्ज करावा लागतो आणि त्याचं मेमरी कार्ड आपण बदलतो. त्या मशिनरी परस्पर बदलणे, त्या मशिनरी कोणी नसताना यांच्या शासकीय याच्यातली लोक घ्यायची आणि चोरी करायची. गुन्हेगार मत बदलण्याची किंवा मशीन बदलण्याची गुन्हेगार पद्धत ही भाजपची अत्यंत वेगळी आहे, जी मी तुमच्या समोर मांडलेली आहे. आणि म्हणून बहुमत मिळतं. राजकारणासाठी बेरजेचं गणित फार महत्वाचं असतं, पण बेरजेचं गणित लोकांनी निवडून द्यायला पाहिजे. नाही का आपणच कमळ 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 डेटा ठेवून मशीन बदलून त्याला विजय म्हणत नाही, त्याला जिंकणं म्हणत नाही. याला मराठी भाषेत थोडा घाण वाटेल, पण ही जाऊ द्या, नाही मी तो शब्द वापरत. याला अशा पद्धतीने निवडणं जिंकणाऱ्यांना भडवेगिरी म्हणतात, दलालगिरी म्हणतात आणि मतदार लोकांचा हक्काच्या मताचा खून केलेली टोळी म्हणतात. हा लोकशाहीचा खून आहे. त्यामुळे ह्या प्रभाग 25चा पराभव मान्यच नाही. ज्या मशीन आमच्याकडे आहेत त्या आल्याच नाहीत तर ते मतदान आम्ही मोजणार कसं? सगळ्यात महत्वाचा हा सगळा खेळ वरपासून ते खालपर्यंत भाजपनी पद्धतशीर मांडलेला आहे आणि मतचोरी करून, अनियमितता आणून, कायदेशीरच्या याच्यामध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून 119चा आकडा गाठलेला आहे. आता प्रत्येक प्रभागामध्ये ज्यांचे जे प्रश्न असतील सगळ्या उमेदवाराला विनंती आहे, सगळे पेपर काढा, सगळे रेकॉर्डिंग घ्या. सोडायचं नाही कुणाला सोडायचं नाही. कारण का आपला राज्य आणि देश संविधानावर चालतो. सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आणि जेव्हा यांनी अत्याचार आणि जुलूम वाढवला तेव्हा जर लोकांनी रस्त्यावर उतरून त्याचं उत्तर दिलं तर ही सगळी प्रक्रिया बंद होणार आहे. याच्या पुढच्या निवडणुका या बॅलेटवर झाल्या पाहिजेत. आता आम्हाला भाजपच्यावर सुद्धा म्हणजे मला तरी विश्वास नाही आणि निवडणूक अधिकाऱ्यावर पण नाही. निवडणूक अधिकारी 100 75 जण हे मॅनेज करतात आणि 20 जणांना सोडून देतात की कोणतरी विरोधक पाहिजे म्हणून. त्यांना ना रुपाली पाटील परवडणार आहे, ना रवींद्र दंगेकर परवडणार आहेत,
आणि ना वसंत मोरे परवडणार आहेत. कारण का आम्ही जीवावर ओतून चुकीला चूक म्हणतो, त्यावेळी आम्ही जे आंदोलन करतो ते कृत्य जर चुकीचं असेल तर आमच्यावर केसेस पण होतात आणि ते आम्ही अंगावर घेतो. कारण का आम्ही लोकांना न्याय देण्यासाठी जर झडत असू तर आमच्यावर अन्याय होत असताना, या लोकशाहीचा खून होत असताना आम्ही 1 नाही 25 केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत. परंतु पहिला या निवडणूक अधिकारावर अनियमितता आणि निवडणूक मॅनेज केल्याबद्दल ह्या आरोपाच्या ह्याच्याखाली यांना निलंबित करणं गरजेचं आहे. आणि ही जी काही स्थगिती द्यायची आहे, या सगळ्या स्थगिती याची न्यायालयीन कोर्टामध्ये निश्चित दाद मागितली जाईल आणि आमचा संविधानावर न्यायालयावर विश्वास आहे आणि तिथनं आम्ही तो न्याय घेऊ. आम्ही न्याय घेऊ. तोही वेळ त्यांना घालवायचा आहे की प्रकरण थंड करायचंय, प्रक्रियेला वेळ घालवायचा आहे. जरी वेळ लागला तरी सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही. आणि भाजपची आणि निवडणूक आयोगाची केलेली हात मिळवणी, मॅनेज सिस्टीम, लोकशाहीचा दाबलेला गळा हा सगळ्या जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही.